बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 22, मुंबई. सिंघानिया मेन्शन. खूप काही बदललं होतं. सिंघानिया मेन्शनमध्ये आधीप्रमाणे कोणाच्याही मनात अभिमान किंवा दर्प उरला नव्हता, मीनाक्षीजींना सोडून. माणिक सिंघानियाच्याहीमध्ये खूप बदल झाले होते. त्याच्या नातापुढे ते हारले होते. लग्नानंतर तो घरीच आला नव्हता. त्यानंतर काय घडलं आणि मिष्टीला सोबत घेऊन तो निघून गेला, हे त्या दिवशी जेव्हा कुटुंबीय घरी नव्हते तेव्हा घडलं. मला कधी त्याने आपली पत्नी मानलं नव्हतं. तिला घेऊन तो कुठे गेला असेल, 4 महिन्यांत काय घडलं की त्याने तिला सोबत घेतलं, हे सर्वजण विचार करतच राहिले. त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला, पण आता त्यांची अवस्था कशी झाली होती की ते केविनला काहीच बोलू शकत नव्हते. स्वतः त्यांनी सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवून मोठी चूक केली होती, असं त्यांना वाटत होतं. 2 वर्षांती केविनने सगळी हक्क आपल्या हाती घेतले होते. इतकं वाक्य की संपूर्ण कोहिनूर ग्रुप आता त्याच्याच ताब्यात होतं. एक अपदेण ते त्यांनी आपली होत ताई काल्लेर हाती घेता देऊन तुम्हीच बिघाडवलंय. आधीच त्याला डोक्यावर नसतं ठरवालं असतं तर तो इतका हट्टी झाला नसतं. बाजूला बसलेले राजनजी आपली पत्नीला चूप राहण्याचा इशारा करतात, पण मीनाक्षीजींची सवय होती ब्रेक नसलेली गाडी सुरू करायची आणि एकदा सुरू झाली की ती कुठे थांबायची नाही. मनात किंवा हृदयात होता ते त्यात थेट बोलून टाकायच्या. त्याचे इतरांनी त्यांना ब्रेकविना गाडी असं नाव दिलं होतं, पण त्यांचं स्विच कोठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. दुसरीकडे लंडन 2 तास उलटले होते. अजूनही खोलीत मिष्टच्या हलक्या हलक्या चीखा गुंजत होत्या. ती तिच्या तोंडातून तो आवाज बाहेर येऊ नये म्हणून, ती ओठ तोंडातून तो आवाज बाहेर येऊ नये म्हणून उंजी आणि डोळे घट्ट बंद करून दुःख सहन करण्याचा प्रयत्न करत होती. कारण तिच्या पुती असलेल्या त्या माणसाला हे मुळीच आवडत नव्हतं की तिचा आवाज बाहेर पडावा. त्याचे अजूनही खोलीत मिष्टच्या हलक्या हलक्या चीखा गुंजत होती. ती तिच्या तोंडातून तो आवाज बाहेर येऊ नये म्हणून ती धैर्य नव्हतं, डोळे बंद ठेवले होते. तिला धैर्य नव्हतं की ती डोळे उघडून शेजारी असलेल्या माणसाकडे एक नजर टाकावी. आधीच ती खूप थकली होती आणि त्या माणसाने तिला 3 तासांनंतर सोडले होते. तिच्यात जीवच उरला नव्हतं. ती डोळे उघडून त्या शख्साकडे पाहतात नाही, पण तेवढ्यात तिला बेडवर हालचाल जाणवली नाही. तिने नजर वर करून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. 5 मिनिटात तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. मिष्टने डोळे अश्रूंनी भरलेले होते. तिने हताशपणे डोकं फिरवून बाथरूमकडे पाहिला आणि स्वतःला दोष देऊ लागली. पी या नरकात आली होती. तिने त्याला संधी दिली होती की तो तिच्या आयुष्यातून जाईल, पण तिला स्वतःवर जास्तच विश्वास होता. जशी पुस्तकं वाचतात तशी ती आता डळमळत होती. 5 मिनिटात तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. नाही, मुंदूम बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. पुस्तकं तिची मैत्रीण बनली होती, पण हे आयुष्य पुस्तकांसारखं सोपं नव्हतं. जिब्ब वा 10 वेळा वाचलं तरी समजणारा नव्हतं. त्या शख्सासोबत ती गेल्या 1.5 वर्षांपासून इथे राहतो, पण तिला तो सर्व प्रकारे कून मारत नव्हतं ना कधी तशी वागणूक दिली होती. तिला वाटत होतं की तो तिला पत्नी न मानता एक उपभोगासाठी आणलेली वस्तू समजतो. मन आला की तो तिच्याकडे येत असे. नोकरीशिवाय तिच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही गोष्टींसाठी स्वातंत्र्य नव्हतं. एक दिवस
त्याच्या हृदय नक्कीच पिघळेल असा तिचा विश्वास होता. ती स्वतःला म्हणाली की ती या नात्यासाठी एक संधी देईल ज्या त्याच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही गोष्टींसाठी स्वातंत्र्य नव्हतं. पण पैसे तर आधीच मिळाले होते, मग लग्न करण्याचा काहीच फायदा नव्हता. तिच्याकडे लग्नासाठी आलेल्या 2 ब्लॅक चेकपैकी एक होता ज्यात ती मनसोक्त रक्कम भरून वापरू शकत होती. हेच विचार करून ऋतुजाने मिष्टीला आपल्या बोलण्यात फसवून स्वतः तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्याचा प्लॅन 5 मिनिटांत बनवला. तिला माहीत नव्हता की हे लोक मिष्टीसोबत काय करतील, पण ऋतुजाला केविन सिंघानियापासून बदला घ्यायचा होता, कारण त्याने तिला धमकी दिली होती. आता हे उत्तम संधी होती. जे काही गलत होईल ते तिच्या समोरच्या मुलींसोबत होईल असं तिला वाटत होता. हे विचार करत तिच्या चेहऱ्यावर रहस्यमय स्मित उमटला. ऋतुजा मिष्टचा हात धरून म्हणाली, मिष्ट, तू माझ्या जागी दुल्हन होशील का? हे सर्वोत्तम मार्ग आहे. मीही आनंदी राहीन आणि पप्पांची इज्जतही वाचेल. जर हे लग्न झाले नाही तर तिच्या पप्पांची काय अवस्था होईल? आणि हा मिष्टीच्या मामाजींसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. तिने काही न बोलता मान हलवली आणि आत गेली. ऋतुजा भावनिक होऊन मिष्टीला सगळं समजावलं आणि मिष्टीला लग्नासाठी तयार करून ऋतुजा खुश झाली. तिला तयार पाहून ऋतुजाच्या मनात आनंद झाला. काही मिनिटांतच तिने मिष्टीला तयार केलं आणि तिला खोलीबाहेर पाठवलं. मिष्टी आपले डोळे बंद करून अश्रू थांबवू इच्छित होती, पण ते थांबत नव्हते. रडताना तिचा आवाजही बाहेर येत नव्हता. तिला लहानपणापासून स्वतःचा रडण्याचा आवाज दाबण्याची सवय होती, कारण ती मोठ्याने रडली मामी अजून कशीतरी शिक्षा देत असे आणि ती परत नको मिळायला म्हणून मिष्टी दाताखाली होते आणि जीव दाबून बाहेर पडणारा आवाज तोडांतच थांबवत होती. आज तिची ती सवय तिला चांगलीच कामात आली होती. मिसेस रोहिणीने वधूला हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये बसवलं. त्या कारमध्ये आधीच केविन बसला होता. त्याने आपल्या मॉमला आणि त्याच्यासोबत वधू वेशात रेत असलेल्या मुलीकडे बघून रागाने मुठी आवळल्या होत्या. त्याच्या ग्रे डोळ्यांत रागाने लालसरपणा आला होता. तो राग होता ऋतुजासाठी. तिला एवढं संभावून देखील तिने लग्नमंडपात येण्याची हिंमत केली. हे बघूनच केविनचा राग हा उफळून येत होता. त्याला स्वतः परिवाराचे नजरेत यायचं नव्हतं. लग्नाच्या दिवशीच तिच्या पतीची सत्यता समजल्याने मिष्टीच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि हृदय देखील आतून पूर्णपणे तुटून गेला होता. एकामागून एक धक्के तिला बसत होते. तिच्या शेजारी बसलेल्या माणसानेच नाही तर बहिणीने देखील तिला फसवलं म्हणून ती स्वतःला दोष देत होती. इतकी साधी आणि सरळ नसती तर तिला कोणीच मूर्ख बनवू शकत नव्हतं. शकलं नसतं, पण तो देण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जेव्हा केविनची गर्लफ्रेंड दितीचा फोन आला तेव्हा तिची सारी दुनियाच उद्ध्वस्त झाली. एक वेळ तिला असंही वाटून गेलं मध्येच कुठेतरी तिला उतरून देऊन हा माणूस त्या मुलीकडे जाणार तर नाही. पण कार हॉटेलमधून निघाल्यानंतर उठेही न थांबता थेट मेन्शन पुढे येऊन उभी राहिली आणि तिचं मुठीत पकडलेलं मन शांत झाला. पूर्ण कुटुंब खूप आनंदात होता. केविन सोडून बाकीच्या सर्व रस्मा तिला एकटीनेच पार पाडाव्या लागल्या होत्या, कारण तुझा नवरा आपल्या प्रेयसीकडे निघून गेला होता. ही गोष्ट तिला गाडीतच कळली होती. तरीही ती मूक गिलून गप्प होती. मरूनच तिची आत्मा आतल्या आत ओरडून ओरडून रडत होती. जोपर्यंत घरातले मोठे येत नाही तोपर्यंत तिला बाहेरचं गार्डनमध्ये बसून ठेवण्यात आले होते. लांबलचक घुघट घेतल्या मुळे तिला समोरचं स्पष्ट दिसत देखील नव्हतं. एसपी कितीतरी वेळ ती तशीच मेन दरवाजासमोर मूर्खा सारखी उभी होती. जोपर्यंत घरातल्या नोकरांनी फोन करून विचारले नाही
तोपर्यंत ती तशीच उभी राहून होती. नववधूचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात पार पडला होता. तोही वराशिवाय सर्व काही सामान्य वाटत होतं, जोपर्यंत तिचा चेहरा उघडला गेला नव्हता. रात्री 11 वाजता जो गोंधळ उडाला तो काही कमी नव्हता. तेव्हा तो माणूस आला आणि मिष्टीच्या श्वासांचा थरकाप उडाला. जसं घोंघट उचलण्याचा क्षण जवळ येत होता, तसतसं तिच्या मनात भीती वाढत होती. कथा आवर्तन असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अस्वाक, भीती